नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी तुम्ही उन्हाळ कांदा मल्चिंगवर लागवड केल्याची सिरीज बघितली, पण आज रोजी तुम्ही माझ्या पाठीमागे बघा की हा ऑगस्ट महिना चालू आहे, येथे देखील मल्चिंगवर कांदा लागवड केलेली आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आलंय का, हा पावसाळी कांदा आहे आणि तो देखील मल्चिंगवर लागवड केलेला आहे। आता बरेच शेतकरी काय म्हणतात की पावसाळ्यामध्ये मल्चिंगवर कांदा लागवड केल्यानंतर यशस्वी उत्पादन येत नाही, पण या दादांनी ही डेअरिंग केलेली आहे आणि त्यांनी आतापर्यंत काय काय नियोजन केलं आणि काय विचार करून त्यांनी मल्चिंगवर कांदा लागवड केली हे आपण जाणून घेणार आहोत। तर आपण सगळ्यात पहिले त्यांची ओळख करून घेऊया। नमस्कार दादा, तुमची ओळख करून द्या। माझं नाव भगवान शिवाजी पवार, राहणार सावरगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक। बर, तर मला सांगा की बरेच शेतकरी म्हणतात की फक्त उन्हाळ कांदा मल्चिंगवर सक्सेस होतो, तर तुम्ही कशी डेअरिंग केली किंवा तुमच्या मनामध्ये काय विचार आहे नेमका? मी ॲक्टिव्ह चॅनलवर मी उन्हाळी लागवड पाहिली होती, त्यानुसार मी मल्चिंगची लागवड करण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार मी पेपर आथरून खाली बेसल डोस टाकले, त्याच्यानंतर लागवड केली। आज ही लागवड 15 दिवसाची आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर तुम्ही जवळून बघितलं तर आपण जेव्हा ओपन जमिनीवर लागवड करतो त्यावेळेस असा कांदा जोमदार वाढ होण्यासाठी साधारण 1 महिन्याचा कालावधी जात असतो, तर मल्चिंगवर हा फायदा झालेला आहे की आतापर्यंत याची जोमदार वाढ झालेली आहे। दादा, तुम्ही बेसल डोसचा उल्लेख केला, तर बेसल डोस मध्ये तुम्ही नेमकं काय काय दिलं? आता याच्यात पहिले शेणखत भरलेलं आहे। बर, शेणखतानंतर मल्चिंग टाकायच्या अगोदर मी सुपर फॉस्फेट दाणेदार 15-15 असा मल्चिंग खाली बेसल डोस टाकला। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, या दादांचं एक गोष्ट राहून गेलेली असं मला वाटतं, तुम्ही मान्य कराल की मायक्रोरायझा आणि 90% WDG सल्फर या 2 गोष्टी आपण टाकायला पाहिजे होत्या, जेणेकरून बुरशी असेल किंवा मुळांची जोरदार वाढ असेल ती होणं गरजेचे आहे। तर त्याचं नियोजन तुम्ही नक्की ड्रिप मार्फत कराल अशी आशा आहे। करावंच लागणार। हा, तुम्हाला या क्षेत्रामध्ये या कांद्यातून किती उत्पादन येण्याची अपेक्षा आहे? आता याच्यात 220 फुटाचं अंतर आहे। बर, याच्यामध्ये 8000 रोप बसली। हा, 4x4 वर मल्चिंग आहे। या हिशोबाने शेतकरी मित्रांनो, प्रति एकर 4.5 लाख रोप लागवड केली जाऊ शकतात हे यावरून दिसून येतं। म्हणजे जरी प्रति कांदा 80 ग्रॅमचा झाला तरी तुम्ही हिशोब करू शकता की किती क्विंटल कांदा यातून आपल्याला उत्पादन मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशाच वेगवेगळ्या नियोजन आपण पुन्हा एकदा घेऊन येणार आहोत। वेगवेगळ्या वेळी याची परिस्थिती काय राहते, जसं याचं वय वाढत जाईल त्यावेळेस आपल्याला काय नियोजन करावं लागेल हे सविस्तर मी माझ्या चॅनलवर आणणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आज जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही। चला भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।